आज आपण वर्ग 10वी या वर्गातील गणित भाग 2 या विषयातील प्रकरण पहिले समरूपता याच्याबद्दल आज माहिती घेणार आहोत। समरूपता या प्रकरणाला सुरुवात करण्याच्या आधी समरूपता म्हणजे काय ते नेमके आपण समजून घेऊया। जेव्हा दोन आकृत्या असतील, दोन वस्तू असतील, जेव्हा आकाराने सारख्या असतात तेव्हा त्यांना आपण समरूप आकृत्या किंवा समरूप वस्तू आहेत असं आपण म्हणू शकतो। जर आपण उदाहरणच पाहायचं असेल तर आपले हे दोन हात आहेत। या दोन हातांची जर आपण एकमेकांना चिटकविले तर एकमेकांशी तंतोतंत जुळतात। यांना एकरूप असे म्हणतात, पण यांना समरूपही म्हणता येतं। एकरूप ज्याही वस्तू असतील, ज्याही आकृत्या असतील त्यांना आपण समरूप म्हणू शकतो, पण समरूप आकृत्या किंवा वस्तू या एकरूप असतीलच असं नाही। म्हणजे आपले दोन हात एकमेकांना तंतोतंत जुळत असतील तर आपण यांना समरूप म्हणू शकतो आणि एकरूपही म्हणू शकतो। अनेक आपल्याकडे वस्तू आहेत, अनेक आकृत्या आहेत। उदाहरणार्थ घेऊ आपण, जर हे दोन त्रिकोण आहेत, हे दोन त्रिकोण समरूप आहेत। आपण एक स्टार काढलं आणि दुसरं स्टार काढलं, हे एकमेकांचे आकाराने सारखे आहेत, म्हणजे या दोन स्टारांना आपण समरूप आहेत असं म्हणू शकतो। आपण दोन वर्तुळ काढली तर ही आकाराने सारखी आहेत, म्हणजेच यांना आपण समरूप असं म्हणू शकतो। याचाच अर्थ असा झाला की जगातील दोन वस्तू किंवा दोन आकृत्या जर आकाराने सारख्या असतील तर त्यांना आपण समरूप आकृत्या किंवा वस्तू असे आपण म्हणू शकतो। प्रथम आपण समरूपतेचे 4 गुणधर्म समजून घेऊया। त्यातील हा पहिला गुणधर्म आहे। या ठिकाणी तुम्हाला दोन त्रिकोण दिसत आहेत। या दोन्ही त्रिकोणांमध्ये एक B1 आणि H1, B2 आणि H2। याचा अर्थ असा झाला, B1 म्हणजे बेस म्हणजेच पाया, H1 म्हणजे हाईट म्हणजेच उंची। दुसऱ्या त्रिकोणामध्ये B2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे आणि H2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाची उंची आहे। या ठिकाणी पाहिला आपण त्रिकोण पहिला आणि त्रिकोण दुसरा, म्हणजे मी या ठिकाणी सिंबॉलिक स्वरूपामध्ये लिहित आहे। त्रिकोण पहिला आणि दुसऱ्या त्रिकोणामध्ये यांचं जर आपल्याला एरिया काढायचा असेल, तर आपण सूत्र वापरतो 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, म्हणजे पाया गुणिले उंची। दुसऱ्या त्रिकोणाचं आपल्याला जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर 1/2 पाया गुणिले उंची, म्हणजे B2 into H2। आपण दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र पाहिलेलं आहे। आता यांचा आपण जर गुणोत्तर काढलं, म्हणजे यांचा जर आपण भागाकार केला, यांचं गुणोत्तर जर काढलं तर ते काय येते ते पाहू आपण। एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू 1/2 B1 into H1 अपॉन 1/2 into B2 into H2। या दोन्ही त्रिकोणामध्ये पायांची लांबी वेगळी आहे आणि उंची वेगवेगळी आहे, म्हणून आपण या ठिकाणी लिहिले। मग या दोन्ही मध्ये सारखं होईल, 1/2 कटतील, 1/2 कटतील, म्हणजे या पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेदस्थानी दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची। यावरून आपण असं गुणधर्म तयार करू शकतो, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची
पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते, हा पहिला गुणधर्म झाला। आपण दुसरा गुणधर्म पाहूया। या ठिकाणी दुसरा गुणधर्म जर पाहिला तर या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला B1 इज इक्वल टू B2 म्हणजे या दोन यांचे H1 अपॉन B1 H2 अपॉन B2 इथं लिहिलेलं आहे मी। याचा अर्थ असा झाला की H1 इज इक्वल टू H2 म्हणजे या दोन्ही त्रिकोणांमध्ये उंची समान आहे आणि पायांची लांबी मात्र वेगवेगळे आहे। आता जर या दोन्ही त्रिकोणांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढलं, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू, आता तुम्हाला माहिती झालेलं आहे गुणोत्तर, B1 इंटू H1 छेदस्थानी B2 इंटू H2। पण या ठिकाणी मी सांगितलेलं आहे की H1 आणि H2 यांची लांबी समान आहे, म्हणून H1 आणि H2 हे कॅन्सल होतील कारण H1 इज इक्वल टू H2। जर ही 5 सेंटीमीटर असेल तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची 5 असेल, याची 6 असेल तर याची 6 असेल, याची 10 असेल तर दुसऱ्याची सुद्धा 10च असेल। याचाच अर्थ दोघांची उंची ही समान आहे, म्हणून या ठिकाणी कॅन्सल झालं। म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू B1 अपॉन B2। परत एकदा सांगतो मी, पहिल्या गुणधर्मामध्ये पाया आणि उंची वेगवेगळी होती म्हणून दोघांचा गुणाकार करायचा आणि त्यांची गुणोत्तर काढायची, हा पहिला गुणधर्म झाला। दुसऱ्या गुणधर्मामध्ये असा आहे की जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे पायांच्या प्रमाणामध्ये असतात। या ठिकाणी आपण दोन गुणधर्म पाहिलेले आहेत। आता आपण तिसरा गुणधर्म पाहूया। या तिसऱ्या गुणधर्मामध्ये पाहिले तर इथं B1 इज इक्वल टू B2 म्हणजे या दोन्हींचा अर्थ पाया समान असेल तर काय होईल ते पाहू आपण। एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू H1 इंटू B1 अपॉन H2 इंटू B2। पण या ठिकाणी काय समान आहे तर अर्थातच म्हणाल बेस समान आहे, म्हणून B1 आणि B2 कॅन्सल होईल म्हणजे याचा अर्थ असा झाला एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू H1 अपॉन H2 म्हणजे जर समान पाया असेल तर त्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे उंचीच्या प्रमाणामध्ये असतात, हा आपला तिसरा गुणधर्म झाला। आता चौथा गुणधर्म पाहू आपण। या ठिकाणी H1 इज इक्वल टू H2 आणि B1 इज इक्वल टू B2 आपल्याला दिलेला आहे। याचा अर्थ या दोन्ही त्रिकोणांमध्ये पायाही समान आहे आणि उंची समान आहे। याचा अर्थ असा झाला, आपण जर यांचं क्षेत्रफळ काढलं, एरिया ऑफ ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2। या ठिकाणी पाहिलं आधी आपलं बेस समान होता म्हणून बेस कटला, त्याच्यानंतर हाईट समान होती म्हणून हाईट कटली, आपलं कॅन्सल झालं। पण या ठिकाणी दोन्हीही समान आहे, याचा अर्थ की दोन्ही बेस कटतील आणि हाईट कटेल म्हणजे याचा अर्थ एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड। याचा अर्थ असा झाला की जर दोन्ही त्रिकोणांचा पायाही समान असेल आणि उंचीही समान असेल तर त्या त्रिकोणांची क्षेत्रफळे सुद्धा समान असतात। या ठिकाणी मी चारही गुणधर्म तुमच्या लक्षात राहण्यासाठी इथे लिहिलेले आहेत। पहिल्यामध्ये पाय आणि उंची समान नसणे म्हणून त्यांच्या गुणाकाराचे गुणोत्तर एवढे असते। दुसऱ्यामध्ये उंची समान आहे म्हणून या ठिकाणी पाया लिहिलेला आहे। तिसरं पाया समान आहे म्हणून त्यांचे क्षेत्रफळ उंचीच्या प्रमाणात असतात। आणि नंबर 4 पायाही समान असेल आणि उंची समान असतील तर त्यांची क्षेत्रफळे समान असतात। हे चारीला चारी गुणधर्म तुमच्या बरोबर लक्षात राहतील। आपण यावरील आता प्रॉब्लेम सोडवूया।
या ठिकाणी सराव संच 1.1 आहे. त्यामधील पहिले उदाहरण आहे, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 असेल तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. म्हणजे या ठिकाणी पाहिलं तर पायाही समान नाही आणि उंची समान नाही. आपण 4 गुणधर्म पाहिलेले आहेत. चारीपैकी कोणता गुणधर्म वापरायचा हे आपल्या लक्षात आलेले पाहिजे. प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलेले आहे आणि काय काढायचे आहे हे आपण सुरुवातीला लिहायचे. आपण इथे लिहिलेलं आहे, पहिल्या त्रिकोणाचा पाया B1 = 9 आणि पहिल्या त्रिकोणाची उंची H1 = 5. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची 6 आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे आहे. हे आपण सुरुवातीला लिहायला पाहिजे. त्याच्याबरोबर आम्ही खाली लिहिलेला आहे, पहिला गुणधर्म लिहिलेला आहे, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. हा मी इथे गुणधर्म लिहिलेला आहे. या गुणधर्मावरून आपल्याला हे उदाहरण सोडवायचे आहे. सराव संच 1.1 मधील प्रत्येक उदाहरण हे या 4 गुणधर्मांपैकी एका गुणधर्माचा वापर करायचा आहे आणि सोडवायचे आहे. या ठिकाणी आपण किमती ठेवूया. B1 ची किंमत आहे 9 गुणिले H1 ची किंमत आहे 5 अपॉन B2 ची किंमत आहे 10 गुणिले H2 ची किंमत आहे 6. या ठिकाणी आपण कॅन्सलेशन करूया. 5 1 5 5 2 10 3 2 6 आणि 3 3 9. म्हणजे या ठिकाणी राहिलं 3 गुणिले 1 छेदस्थानी 2 गुणिले 2. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू 3 1 3 आणि 2 2 4. म्हणून त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 3/4 असेल. हे आपले झाले उत्तर. हे सराव संच 1.1 मधील प्रश्न दुसरा आहे. आकृतीमध्ये BC लंब AB आणि AD लंब AB, BC बरोबर 4 AD बरोबर 8. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB काढा. याचा अर्थ असा की दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला एक बाजूची लांबी दिलेली आहे प्रत्येकी. आपल्याला पाहायचे की या ठिकाणी 4 गुणधर्मापैकी कोणता गुणधर्म लागू होतो आणि त्यानुसार आपल्याला हे उदाहरण सोडवायचे आहे. या ठिकाणी BC आपल्याला जे दिलेलं आहे वगैरे ते लिहून घेतलेले, काय काढायचे ते लिहिलेलं आहे. BC = 4 AD = 8. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB = ? म्हणजे या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचे आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर दोन त्रिकोण आहेत ABC आणि ABD. ह्या दोन्ही त्रिकोणांमध्ये निरीक्षण केलं तर AB ही बाजू सामायिक आहे. म्हणजे वरच्या त्रिकोणाचा पाया आणि खालच्याही त्रिकोणाचा पाया सामायिक आहे. म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे समान पायाच्या गुणधर्मावरून आणि उंची वेगवेगळी आहे म्हणून लिहिलं. समान पाया आहे म्हणून या ठिकाणी उंची लिहिलं. इथं जर समान उंची असती तर इथं पाया आलेला असता. हे आपल्याला 4 गुणधर्म लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हे आपण उदाहरण सोडवूया. BC ची लांबी 4 दिलेली आहे, AD ची लांबी 8 दिलेली आहे. आपण यात भाग घालूया. 4 1 4 4 2 8. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1/2. हे या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर होईल. हा सराव संच 1.1 मधील प्रश्न तिसरा आहे. शेजारील आकृतीमध्ये 1.14 मध्ये रेख PS लंबरेख RQ, रेख QT लंबरेख PR. जर RQ बरोबर 6, PS बरोबर 6, PR बरोबर 12 तर QT ची लांबी काढा. या आकृतीचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर या ठिकाणी त्रिकोण आहे PRQ. या PRQ मध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे आणि QT ची लांबी काढायची आहे. हा प्रश्न क्रमांक 3 आहे. याच्यामध्ये PS लंब RQ दिलेला आहे. PS लंब RQ या बाजूवरती लंब आहे आणि QT लंब PR या बाजूवरती लंब आहे.
यानंतर आपल्याला आर क्यू ची लांबी 6 दिलेली आहे, पी एस ची लांबी 6 दिलेली आहे, पी आर ची लांबी 12 दिलेली आहे आणि आपल्याला काढायची आहे क्यू टी ची लांबी, म्हणून ती आपण एक्स घेतलेली आहे। या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर एकाच त्रिकोणाला 2 पाया आणि 2 उंची दिसत आहे। तुम्ही पहा पी आर क्यू या त्रिकोणामध्ये आर क्यू पाया आणि पी एस उंची झालेली आहे। त्याच त्रिकोणामध्ये पी आर पाया आणि क्यू टी उंची झालेली आहे, पण या ठिकाणी एकच त्रिकोण आहे, त्यालाच 2 पाया, 1 पाया 1 उंची म्हणजे 2 पाया आणि 2 उंची आहेत, पण एकच त्रिकोण असल्यामुळे त्यांची क्षेत्रफळे सुद्धा समान असणार। म्हणून या ठिकाणी लिहू आपण 1/2 आर क्यू ची आपल्याला लांबी 6 दिलेली आहे गुणिले पी एस ची लांबी 6 दिलेली आहे। त्याचप्रमाणे याही त्रिकोणामध्ये 1/2 गुणिले पी आर ची लांबी 12 दिलेली आहे आणि क्यू टी ची लांबी x आपण घेतलेली आहे। आता या दोन्हींची क्षेत्रफळे समान आहेत, म्हणून 1/2 गुणिले 6 गुणिले 6 बरोबर 1/2 गुणिले 12 गुणिले x। 1/2 कॅन्सल झालं, गुणिले 12 भागिले होतील, म्हणून x बरोबर 6×6=36 गुणिले 12 भागिले झाले, म्हणून x बरोबर 12×1=12, 12×3=36, 3 एकक। x म्हणजे काय तर म्हणून QT, आपण QT ची लांबी x घेतली होती, म्हणून QT ची लांबी 3 एकक अशी येईल। हा प्रश्न क्रमांक 4 आहे। चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला AP लंब BC आणि AD लंब BC, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल BCD काढा। म्हणजे आपल्याला 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचे आहे। या ठिकाणी लंब दिलेले आहे पहा, या ठिकाणी AD पॅरलल BC दिलेला आहे। AD पॅरलल BC म्हणजे या 2 रेषा ज्या दिसत आहेत त्या समांतर आहेत। या ठिकाणी AP लंब BC, AD पॅरलल BC म्हणजे AP ही उंची आहे, या BC बाजूवरती लंब आहे आणि AD ही रेषा BC या रेषेला पॅरलल आहे म्हणजे समांतर आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ABC आणि BCD या दोन्ही त्रिकोणांमध्ये समान BC पाया आहे आणि उंची समान आहे, म्हणून या ठिकाणी मी लिहिलेलं आहे समान पाया व उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात, त्यामुळे लिहिलेलं आहे AP गुणिले BC, AP गुणिले BC आणि ह्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर। या ठिकाणी आपण AP दोन्ही त्रिकोणामध्ये समान आहे म्हणजे उंची समान आहे म्हणून कॅन्सल झालं, BC समान आहे म्हणून कॅन्सल झालं, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1/1, म्हणजे जे कॅन्सल झाल्यामुळे तिथे काही नाही म्हणजे 1/1 राहिलं, म्हणून या ठिकाणी होईल एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD। म्हणजे आपण जी 4 गुणधर्म पाहिलेले आहेत त्यामध्ये मी चौथा गुणधर्म सांगितला होता की जर दोन्ही त्रिकोणांची पाया आणि उंची समान असेल तर क्षेत्रफळे समान असतात। या गुणधर्मावरून या उदाहरणामध्ये दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे समान आलेली आहेत। हे उदाहरण सराव संच 1.1 मधील 5वे आहे। PQ लंब BC, AD लंब BC आणि आपल्याला 4 इथे 2-2 त्रिकोणाचे असे 4 गुणोत्तरे काढायचे आहेत। जर आपण प्रत्येक उदाहरणामध्ये पाहू, पहिल्या 2 त्रिकोणांचे क्षेत्रफळाचा आपल्याला गुणोत्तर काढायचा आहे। या ठिकाणी पहा त्रिकोण PQB म्हणजे हा आपल्याला सर्वांना त्रिकोण दिसत असेल, आणि दुसरा आहे PBC
PQB आणि PBC या दोन्ही त्रिकोणामध्ये पाहिलं तर PQ उंची ही समान आहे, म्हणजे याचाच अर्थ समान उंचीच्या गुणधर्मावरून आपल्याला करायचं आहे. मी या ठिकाणी पुढे जागा नाही खाली लिहितो, समान उंचीच्या गुणधर्मावरून, या ठिकाणी समान उंचीच्या गुणधर्मावरून. मग उंची समान असेल तर पाया समान नाही. या ठिकाणी PQB मध्ये BQ हा पाया आहे आणि PBC मध्ये BC हा पाया आहे, म्हणजे समान उंची असेल तर त्यांच्या पायांच्या प्रमाणामध्ये त्यांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर असतात. त्याचप्रमाणे आपण पाहूया या ठिकाणी ABC आणि ADC पहा, या दोन त्रिकोणांमध्ये ABC या त्रिकोणामध्ये AD ही उंची आणि ADC या त्रिकोणामध्ये AD ही उंची, म्हणजे या ठिकाणी समान उंची समान उंचीच्या गुणधर्मावरून आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. मग समान उंची आहे तर पाया समान आहे का, तर पाया समान या ठिकाणी नाही. ABC मध्ये BC हा पाया आहे आणि ADC मध्ये CD हा पाया आहे, म्हणजे समान उंचीच्या गुणधर्मावरून त्यांच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे तिसरे गुणोत्तर पाहू आपण PBC हा जो त्रिकोण आपल्याला सर्वांना दिसत आहे आणि ABC म्हणजे या दोन्ही त्रिकोणांचं जर निरीक्षण केलं तर PBC मध्ये BC आणि ABC मध्ये BC, याचा अर्थ असा झाला की पाया हा समान आहे, म्हणून आपल्याला लिहावं लागेल समान पायाच्या गुणधर्मावरून. समान पायाच्या गुणधर्मावरून समान पाया आहे पण उंची समान आहे का, तर नाही. PBC मध्ये उंची ही PQ आहे आणि ABC मध्ये उंची ही AD आहे, म्हणून समान पायाच्या गुणधर्मावरून त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळांची गुणोत्तर त्यांच्या संग उंचीच्या प्रमाणात असतात. आता नंबर चौथे गुणधर्म पाहू आपण. ADC या त्रिकोणामध्ये पाया CD आणि AD उंची आहे आणि PQC मध्ये PQ उंची आहे आणि CQ हा पाया आहे. या ठिकाणी पाहिलं तर ADC मध्ये आणि PQC मध्ये पायाही समान नाही आणि उंचीही समान नाही, म्हणजे त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संग पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते, म्हणून या ठिकाणी पाया ADC मध्ये CD हा पाया आहे आणि AD ही उंची आहे आणि PQC मध्ये QC ही उंची आहे आणि QC हा पाया आहे आणि PQ ही उंची आहे. आपल्याला याचं कार्य खाली लिहिता येईल की त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. सराव संच 1.1 यामधील सर्व या ठिकाणी उदाहरणं संपलेली आहेत. आपण कोणत्या प्रत्येक गणित हे आपण या 4 गुणधर्मांवर आधारित असलेलं घेतलेलं आहे. याचाच अर्थ असा झाला की जर सराव संच तुम्हाला 1.1 करायचा असेल तर हे 4 गुणधर्म तुमच्याकडे तयार असणं, तुमच्या जवळ असणं हे अत्यंत आवश्यक आहे. परत सांगतो, हे 4 गुणधर्म कोणते आहेत. जर पाया आणि उंची नसेल तर त्यांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असतात. हा पहिला गुणधर्म होता. दुसरा गुणधर्म, जर उंची समान असेल तर दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे पायांच्या गुणोत्तरांच्या प्रमाणात असतात.
त्यानंतर जर पाया समान असेल तर दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असतात। आणि चौथा गुणधर्म होता, जर पायाही समान असेल आणि उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे सुद्धा समान असतात। जर तुम्हाला हे शिकवलेले गुणधर्म आणि सर्व उदाहरणे समजलेली असतील तर माझ्या चॅनलला मॅथ SVJ या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढील मी शिकवलेली सर्व एक्झरसाइज तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।